नमस्कार. आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला आजपासून देवस्वारी व पालखी पूजनाने प्रारंभ होत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत आज दुपारी 2 वाजता देवस्वारी व पालखी पूजन संपन्न होणार असून दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. मुखेड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज गुरुवार रोजी दुपार 3 वाजेदरम्यान मुखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट या पक्षांमधील युती संदर्भात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची पहिली बैठक काल पार पडली. या बैठकीमध्ये युती संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले. चर्चेच्या आणखी काही फेऱ्या झाल्यानंतर अंतिम निर्णय दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींमार्फत होणार आहे. पहिल्या बैठकीत भाजपकडून माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख तर शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख विनय गिरडे, उमेश मुंडे व गंगाधर बडुरे आदी जण उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली, किनवट हे सर्व उपपरिसर आजपासून रविवारपर्यंत सलग 4 दिवस बंद राहणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. नांदेड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक वंचित बहुजन आघाडी सर्व त्या ताकदीनिशी लढवणार असून पक्षाकडे 250हून अधिक इच्छुकांचे अर्ज प्राप्त झालेत, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे. नांदेड येथील माजी नगरसेवक सुभाष रायबोले यांचे काँग्रेसमधील निलंबन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मागे घेतले. यामुळे प्रभाग क्रमांक 7 मधून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.